फिरायला चाललेलो आहोत. कुठे चाललो आपण? उज्जैन. आज कुठे जाणार? आज आम्ही नाशिकला चालत काही. गाईज आम्ही चाललेलो आहोत. आजचा पहिला दिवस आहे. आम्ही चाललो नाशिकला. मम्मी 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 हाय का? Much later. हाय गाईज, आम्ही आता चाललेलो आहोत कालाराम मंदिरला. आम्ही नाशिकला पोहोचलेलो आहोत. आम्ही आता डोंगरासारखा रस्ता आहे एवढा वरती. आम्ही चालून 5 मिनिटं झाली आम्हाला चालून. अजून चालच आहे. आता कालाराम मंदिरला पोहोचू आणि तुम्हाला कालाराम मंदिराचा व्ह्यू दाखवते. गाईज आम्हाला आतमध्ये शूटिंग नाही करून दिली देवलाच्या आतमध्ये, त्याच्यामुळे देवलाच्या आतमधली व्हिडिओ नाही. पण आम्ही आता चाललो सीतेची गुफा बघायला, जिथं काय आई रावणाने सीतेचं अपहरण करून ठेवलेला होता. ते गुफेत आता चाललेलो आहोत आम्ही. जसं की तुम्ही बघू शकता सीतेची गुफामध्ये भरपूर गर्दी होती आणि आम्हाला खूप टाइम झाला असता, त्यामुळे आम्ही सीतेच्या गुफामध्ये गेलो नाही. तिथे कॅन्सल झाला. गाईज ह्या नाशिकचा तो ठिकाण आहे जिथं 2 दिवसापूर्वी पूर आला होता आणि जो तुम्हाला देऊळ इथं दिसतोय तो देऊळ पूर्ण बुडलेला होता. गाईज आम्ही आता इथून कालाराम मंदिर मधून निघलेलो आहोत आणि आम्ही आता डायरेक्टली चाललो. कुठेही चालू ना आपण? त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये. नाशिकमध्ये. आता आम्ही कालाराम मंदिर मधून निघलो आणि डायरेक्ट आता चाललो त्र्यंबकेश्वर मंदिरला. 100 किलो पेरू. पेरू एकदम मस्त गोड आहे. 100ला 1.5 किलो आम्ही लगेच घेतो. आई पण घेते, मम्मी पण घेते. आमचे बसमधून सगळे बहुतेक सगळे घेतले. Much later. गाईज आम्ही आता धुल्यावर आहोत. आमचा त्र्यंबकेश्वरला जायचा कॅन्सल झाला. आम्ही आता डायरेक्ट चाललेलो आहोत उज्जैनला. आता आम्ही एमपीच्या बॉर्डरवर लवकरच पोहोचू आणि उज्जैनला आम्ही जाणार आहोत. आम्ही ते हॉटेलजवळ थांबलेलो आहोत जरासा चहा नाश्ता करायसाठी. चहा नाश्ता आता आमचा झालेला आहे. आम्ही आता निघतो आणि चहा प्यायला येऊ नका, अजिबात नका. एकदम काला काला चहा आहे. आम्ही पिला पण नाही. ही बघा आमची बस आहे. आम्ही आता डायरेक्ट उज्जैनला जाणार आहोत. ही बघा आमची सगळी गाडीमधली लोक आता गाडीमध्ये बसायला चालली. गाईज आम्ही नाशिकवरून काय खायला घेतलाय ते तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिले हा बघा, हा काहीतरी तांदळाचा आहे ना, हा काहीतरी तांदळाचा असं तळलेला आहे तो खाय. आणि आम्ही काय खातोय मगासपासून निघल्यापासून, नाशिकवरून निघल्यापासून आम्ही पेडीगिरी खातोय. पेडीगिरी, सेम पेडीगिरी तुम्हाला दाखवते. हा बघा जे कुत्रा मांजरांना खायला घालतात ना पेडीगिरी, तसं सेम दिसते. पण हे लागते मस्त. मला हे जाम आवडलं. तुला आवडलं? असं काहीतरी गव्हाच्या सारखी, गव्हाचे ताय असं पण त्याच्यासारखी टेस्ट लागते. तर दिसतंय पेडीगिरी सारखं. तुला आवडलं का? मला जाम आवडलं. तो मस्त लागते. कारण की तो एकदम आहे ना ऑथेंटिक आणि नॅचरल फूड आहे. नॅचरल त्यांच्या इथं तो उगवते धान्य आणि ते उगवलेल्या धान्यामधून तो ते खायला बनवलेला आहे. तो स्नॅक बनवलेला आहे. फक्त तो जरासा तळलेला आहे पण तरी पण तो चांगला आहे खायला. आम्हाला जाम आवडला. गाईज आम्ही आता मध्य प्रदेशच्या बॉर्डरच्या इथं आहोत. बॉर्डर अजून क्रॉस केलेलं नाही आहे. आम्ही आता सगळे जेवण केलेलं आहे. जेवण आणि आता आमचा रात्रीचा प्रवास आहे. सो आम्ही पूर्ण रात्र ट्रॅव्हलिंग करणार आहोत आणि गाडीतच झोपणार आहोत आणि उद्या सकाळचे आम्ही डायरेक्ट उज्जैनला पोहोचू. The next day. गाईज गुड मॉर्निंग. रात्रभरचा प्रवास करून आम्ही आता आमच्या हॉटेलच्या रूममध्ये आलेलो आहोत. आई हाय बोल. कोण बिट्टी आहे? नाही
गाईज आम्ही रात्रभरचा प्रवास करून आज सकाळी आम्ही पोहोचलेलो आहोत उज्जैनला. आई आहे बोल हाय. आता आम्ही पटापट फ्रेश होऊ आणि लवकर उज्जैनला जाऊ. उज्जैनच्या मंदिरात जाऊ. महाकालेश्वरच्या मंदिरात जाणार आहोत. आम्ही अजून तशीच बुरशीच आहोत. गाडीतून उठून डायरेक्ट आम्ही रूममध्ये आलोत. आता आम्ही फ्रेश होऊ आणि लवकर मंदिरात जाऊ. गाईज तुम्हाला आमची रूम दाखवते बघा. हा एक बेड आहे आणि हा डबल बेड आहे. इथे आमच्यासाठी मिरर आहे आणि हा बाथरूम टॉयलेट आहे आणि इथं आम्हाला बॅग ठेवासाठी पण एक स्टँड आहे आणि डस्टबिन सुद्धा आहे. रूम खूप भारी आहे. आम्हाला जाम आवडला आहे आणि तुम्हाला जर AC पाहिजे असेल तर AC पण आहे. गाईज आम्ही आता फ्रेश झालेलो आहोत आणि आम्ही चाललेलो आहोत उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरला. पण तिथं आम्हाला असं सांगण्यात आलं आहे की मोबाईल पर्स काय घेऊन नाही जायचं आहे. पण तरी पण बघूया काय